हसमुख धीरजलाल सांकलिया हे आधुनिक भारतातील पुरातत्व शास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी भारताच्या प्राचीन इतिहासाच्या अभ्यासात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी केलेल्या उत्खननामुळे भारतातील प्राचीन संस्कृतीचे रहस्य उलगडून दाखवले. त्यांचा जन्म मुंबईत एका गुजराती परिवारात 10 डिसेंबर 1908 रोजी झाला. त्यांनी पुणे येथील डेक्कन कॉलेज प्राचीन भारतीय इतिहासाचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी पुरातत्व शास्त्रावर अनेक पुस्तके आणि लेख लिहिले. भारत सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण त्यांना मिळाला होता. इरामगाव येथील उत्खननात हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडले. ब्रह्मगिरी येथील उत्खननात सातवाहन काळातील साहित्य सापडले. सुरुवातीला सांकलिया संस्कृतचे अभ्यासक होते. त्यांनी नालंदा विद्यापीठ या विषयात MA केले. नंतर त्यांनी गुजरातच्या पुरातत्वीय अभ्यास या विषयावर लंडन विद्यापीठाची आचार्य PhD ही पदवी मिळवली. त्यांचा मृत्यू 28 जानेवारी 1989 रोजी पुणे येथे झाला होता.